मंडळी, महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना ताज्या असताना अजून एक धक्कादायक घटना पुण्यातील दौंड येथून समोर आलेली आहे. अनैतिक संबंधामुळे पुतण्यानेच आपल्या चुलतीला संपवल्याची घटना समोर आलेली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकेत स्वागत करतो माहितीलय भारीमध्ये. गोष्ट आहे लताची. लता धावडे एक शांत, सामंजस्य, समजूतदार आणि मेहनती असा लताचा स्वभाव. 54 वर्ष वय असलेली लता आपल्या पतीसोबत शेतात काम करून दोन्ही नवरा बायको संसाराला हातभार लावायचे. पण नियतीने तिच्या नशिबात वेगळंच लिहिलं होतं. 7 डिसेंबर 2024 रोजी नेहमीप्रमाणे लता शेतात गेली होती. दिवसभर शेतकाम करून दुपारी ती घरी परतली. जेवण वगैरे करून पुन्हा आपल्या कामासाठी शेतात गेली. पण पुढे काय होणार याची लताला कल्पना नव्हती. सायंकाळी 4च्या सुमारास तिचे पती बबन धावडे यांनी लताचा शोध घेण्यास सुरुवात केली. आवाज दिले, फोन केला, पण कुठेच लताचा प्रतिसाद मिळाला नाही. घरच्यांनी शेताच्या आसपास शोध घेतला असता एका उसाच्या शेतात काहीतरी विचित्र घडल्याचं लक्षात आलं. बांधाच्या कडेला लता रक्तबंबाळ होऊन पडलेली होती. तिचं शरीर, चेहरा एकदम दयनीय स्थितीत होता. कपडे पूर्णपणे माखलेले. हे सर्व दृश्य पाहून सर्वांचंच काळीच सुन्न झालं. संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे बिबट्याने हल्ला केला. कारण दौंड तालुक्यातील येवत परिसरात तेव्हा बिबट्याचा वावर वाढला होता. अनेक शेतकऱ्यांनी शेतात बिबट्याला फिरल्याचं सुद्धा पाहिलेलं होतं. या घटनेची माहिती कुटुंबियांनी वन विभाग आणि पोलिसांना दिली. यावर पोलीस स्टेशनमधील फौजदार सलीम शेख यांनी तपास सुरू केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वन विभागाने आसपासच्या परिसरात पिंजरे लावले, गस्त वाढवली. गावकऱ्यांनीही रात्रीच्या वेळीस बाहेर पडणं बंद केलं. बिबट्या नरभक्षक बनल्याची अफवा गावभर पसरली. परंतु काहीतरी वेगळं घडल्याचं पोलिसांना लक्षात आलं. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून एक गोष्ट स्पष्ट झाली. लता धावडे यांच्या मृत्यूचं कारण बिबट्याचा हल्ला नसून डोक्याला आणि तोंडाला झालेल्या गंभीर जखमा होत्या. जखमा पाहता बिबट्याच्या हल्ल्यात अशा प्रकारच्या जखमा होण्याची शक्यता कमीच होती. या संशयावर शिक्कामोर्तब देखील झाला. 8 फेब्रुवारी 2025 रोजी जेव्हा नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती आला, त्यातून एक स्पष्ट झाले की लताच्या जखमांवर कुठल्याही प्राण्याच्या लाळेचे अंश नव्हते. याचाच अर्थ तिच्यावर प्राण्याचा हल्ला झालेलाच नव्हता. हा निष्कर्ष पोलिसांना एक मोठा धक्का होता. कारण नैसर्गिक किंवा बिबट्याचा हल्ला नसून लताला संपवण्यासाठी टाकलेला एक कट होता. 3 मार्च 2025 रोजी पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगाव येथील राहणारा सतीलाल वाल्मिक मोरे या नावाचा 30 वर्षीय मजूर संशयाच्या भोवऱ्यात आला. त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. त्याला लताबद्दल विचारलं असता आधी सतीलालने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी पुरावे दाखवले असता तो घाबरला आणि सर्व सत्य बाहेर आलं. लता धावडे आणि तिचा पुतण्या अनिल धावडे यांच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध होते. दोघेही अनेक वेळा यासाठी शेतात देखील भेटायचे. जसे जसे संबंध वाढत गेले, लता अनिलकडून पैसे मागू लागली. अनिलला हाच संबंध आता त्रासदायक वाटत होता. त्याला कळून चुकलं होतं की लता आता हा विषय कधीही उघड करू शकते. त्यामुळे त्याने लताला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. ओळखीच्या असलेल्या सतीलालला त्याने हाताशी धरलं. तुला 1.5 लाख रुपये देतो, माझ्या चुलतीला संपव, असं त्याने सतीलालला सांगितलं. आधी सतीलालने नकार दिला, पण पैशाच्या आमिषाने नंतर सतीलाल देखील तयार झाला. 7 डिसेंबर 2024च्या दुपारी अनिलने नेहमीप्रमाणे चुलतीला फोन करून बांधावर बोलावलं. आधीच तयारीत असलेल्या अनिलने तिला जबरदस्ती पकडलं. तिचे तोंड दाबून आवाज बंद केला. ती तडफडली, सुटण्याचा प्रयत्न केला. अनिलने लताचा गळा दाबून तिला ठार केलं. एवढ्यावरच अनिल थांबला नाही. शेजारी पडलेला मोठा दगड उचलून सतीलालच्या मदतीने लताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर तो दगड आपटला. लताची ओळख पटू नये या मागचा त्या दोघांचा उद्देश होता. कोणी विचारलं तर बिबट्याने केलं म्हणून सांगायचं, असं देखील त्यांनी ठरवलं होतं. बिबट्याने हल्ला केल्यानंतर
कसं चित्र असतं तसेच सेम दृश्य निर्माण करण्याचं यांनी ठरवलं आणि ते दृश्य निर्माण केले. पोलिसांनीही सुरुवातीला यावर विश्वास ठेवला, पण फॉरेन्सिकच्या अहवालानंतर खरं सत्य बाहेर आलं. दरम्यान पोलिसांनी अनिल आणि सतीलाल यांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास चालू आहे. आपल्याच कुटुंबातील पुतण्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे लतावर आज ही वेळ आली. तुम्हाला काय वाटतं? चूक नेमकी कोणाची, लताची की अनिलची? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.